मित्रांनो नमस्कार. सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या 12 एप्रिलच्या भागामध्ये खरंच आपल्याला खूप छान असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. ट्विस्ट असा असणार आहे मित्रांनो की इकडे मात्र आता सारंगचा विश्वासच बसत नसतो की सावलीने त्याच्यासाठी डिवोर्स पेपर पाठवले आहेत आणि तिकडे मात्र आता सावलीला देखील सारंगनं डिवोर्स पेपर पाठवले आहे आणि तिची सही त्याच्यावर पाहिजे. हे सावलीचा पण या गोष्टीवर विश्वास बसत नसतो, कारण की सारंगचं सावलीवर आणि सावलीचं सारंगवर खूप प्रेम असतं. पण एका मिनिटासाठी काय ती सावली अमृताला मंदिरात घेऊन गेली आणि सगळं काही विस्कटूनच गेलं. याच्या मागं खरोखर हात म्हणलं तर राजकुमारचाच आहे. हे सगळं राजकुमारनेच केलं आहे. सावली प्रेग्नेंट आहे याची न्यूज देण्यासाठी ती सारंगकडे आली पण होती. काही का होईना पण तिला घराच्या बाहेर तर यांनी काढलंच होतं. पण ती आता सारंग सरांचा हक्क आहे तो त्यांना सांगायला आली होती की तुम्ही बाबा होणार आहे. पण या राजकुमारने सावलीला मधीच अडवलं आणि सांगितलं की जा तू घरात येऊच नकोस. सगळेजण खूप रागवलेले आहे. सकाळीच रामायण घरामध्ये घडलं आहे. आता जर तू आली ना तर जास्तच होईल. मी सगळं काही सारंगला सांगतो. आता सावलीने राजकुमारवर विश्वास ठेवला आणि ते रिपोर्ट्स त्याच्या हातात देऊन टाकले. पण या राजकुमारने मात्र खूप मोठा डाव खेळला. रिपोर्टच्या जागी त्यांनी रिपोर्ट तर फाडून टाकले आणि त्याच्या ठिकाणी डिवोर्स पेपर ठेवले, जेणेकरून ते सारंगला दाखवता यावं आणि सावली आणि सारंगमधलं नातं तुटून जावं. आता त्यानंतर मात्र सावलीने सारंगला डिवोर्स पेपर पाठवले. सारंगच्या पायाखालची जमीन सरकते ते बघितल्याच्या नंतर राजकुमार खोटं खोटंच म्हणू लागतो, अरे सारंग, जेव्हा मी हे बघितलं ना मला पण एकदम असा धक्का बसला. त्यानंतर आता त्रिलोत्तमा आणि चंद्रकांतला माहीत नसते याच्यामध्ये काय आहे. चंद्रकांत म्हणू लागतो, अरे तुमच्या दोघांना धक्का बसायला आहे, कोणाच्या पायाखालची जमीन सरकते, नेमकं याच्यामध्ये आहे तरी काय. राजकुमार सांगू लागतो की बाबा आणि आई याच्यामध्ये सावलीने डिवोर्स पेपर पाठवले आहेत आणि तिला सारंगची सही हवी आहे, जेणेकरून यांचा डिवोर्स होईल. आता त्यानंतर चंद्रकांत आणि त्रिलोत्तमाला देखील धक्का बसतो. त्यानंतर इकडे मात्र आता सारंगचा विश्वास बसत नसतो. सारंग म्हणू लागतो, नाही बाबा, माझी सावली असं करू शकत नाही, कारण की ना एका विठुरायाची भक्त, विठुरायावर इतका विश्वास ठेवणारी मुलगी असं वागेल, माझा विश्वासच नाही. त्रिलोत्तमा आणि राजकुमार सारंगला समजू लागतात, म्हणू लागतात, सारंग, खरंच सावलीने पेपर पाठवले. तिने जर पेपर पाठवले नसते आणि जर तिला तुझ्यासोबत बोलायचं असतं, काही जर सांगायचं असतं तर ती इथं थांबली असती ना, ती का गेली असेल. आता राजकुमारने असं सांगितलेलं असतं की सावलीने फक्त माझ्याकडे पेपर्स दिले आणि म्हणू लागली, मला ना सारंग सरासोबत आता बोलायचं पण नाही, मला फक्त एवढं करायचं आहे, त्यांची सही घ्या आणि पेपर माझ्याकडं पाठवून द्या. तिला जर तुझ्यासोबत बोलायचं असतं तर ते थांबली नसती का. सारंगचा तरीही विश्वास बसत नसतो. तर दुसरीकडे इकडे मात्र काही गुंडांनी सावलीला किडनॅप केलेलं असतं. त्या गुंडांना सुपारी दिलेली असती की या सावलीला ना किडनॅप करायचं आणि तिला आपल्या जाळ्यात घेऊन यायचं. आता हे सगळं काम तर राजकुमारनेच केलेलं असतं. त्या गुंडांनी मात्र सावलीला किडनॅप करून एका अडगळीच्या ठिकाणी घेऊन येता. त्यानंतर सावली म्हणू लागतं, अरे तुम्ही आहेत तरी कोण आणि माझ्या जीवावर का उठला आहेत, माझा विठुराया तुम्हाला सोडणार नाही. आता त्यावेळी ते गुंडे म्हणू लागतं, अगं तुझा विठुराया तर लांबच राहू दे, आधी तुला आम्ही सोडतो का ते बघ. सावली खूप घाबरून जाते पण सावली धीर सोडत नसते. त्यानंतर ते गुंडे म्हणू लागता, तुला काय सांगू, एक गोष्ट सांगू का, तू कुठं राहती, तू काय खाती, तू कुणासोबत राहती आणि तू कुणाची बायको आहे हे डिक्टू आम्हाला माहिती आहे, कारण की तुमच्या घरातला मेन आमचा एक बॉस आहे. सावलीला धक्का बसतो की आमच्याच घरातून हे सगळं कार्यक्रम कोण करत असेल. त्यानंतर सावली मात्र त्या गुंडांना घुमूनच त्यांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकते आणि तिथून पळ काढते. सावली खूप थकून जाते. सावली पळत पळत एका ठिकाणी जाऊन पोहोचते आणि त्या गुंड मात्र सावलीच्या पाठीमागे पळण्याचा प्रयत्न देखील करतात, पण मात्र सावली काही त्यांच्या हाती लागत नाही. त्यानंतर ते गुंडे राजकुमारला फोन करतात की साहेब, ती मुलगी ना खूपच चालाक निघली बघा, ती तेव्हाच आमच्या हातातून सटकून गेली. राजकुमार म्हणू लागतो, मी तुम्हाला कशासाठी पैसे दिले आहेत आणि मला ना ती पोरगी पाहिजे म्हणजे पाहिजेच, तुम्ही तिला कुठूनही शोधून काढा, पण काढा. त्यानंतर ते गुंडे म्हणू लागतं, हो साहेब, आम्ही प्रयत्न करतो, पण ती पोरगी ना जास्तीची चलाक आहे बघा. आणि मग त्यानंतर राजकुमार फोन ठेवून देतो. राजकुमार म्हणू लागतो, मला ना हिला बर्बाद केल्याशिवाय ना मी हिला सोडणारच नाही. माझे कसे हाल झाले होते ना तसेच हिचे मी हाल करणार आहे.
आता त्यानंतर सावली पळत पळत एका ठिकाणी येते. तिथं म्हणजे एक हॉस्पिटल असतं आणि त्या हॉस्पिटलच्या पाठीवर विठुरायाचाच फोटो असतो. जसं काय विठुरायाचा आशीर्वाद सावलीला भेटला आहे. त्यांनीच काहीतरी लीला दाखवली आहे. सावली म्हणू लागते, खरंच ना विठुराया, तुझी खूप कृपा झाली रे. तूच मला योग्य मार्ग दाखवला आहेस. आता माझ्या बाळाला जन्म देण्यासाठी हीच एक योग्य जागा आहे. मी माझ्या बाळांना इथेच जन्म देईल आता. आणि मग सावली असा निर्णय घेते की मी आता या हॉस्पिटलमध्येच राहणार आणि माझ्या बाळांना जन्म देखील मी इथेच देणार. आता मित्रांनो, सावलीला 2 मुलं म्हणजे जुळी मुलं होणार आहेत. आता हा ट्विस्ट बघण्यासारखा आहे आणि आपल्याला आता मालिकेमध्ये खूप मोठा लीप दाखवलेला आहे. तर मित्रांनो, नक्की बघूया नेक्स्ट एपिसोड. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सो बाय.